माता की जय, भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम. आज भोशी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित राहिलेलो आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. ह्या प्रचाराला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते पंडित नाना पाटील, माजी सरपंच प्रकाश मलमे, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक गणेशदादा माळी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, योगेंद्र थोरात, भाजप जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब आतेकर, प्रशांत चव्हाण सर, मी सगळ्यांच्या वतीने मी प्रशांत चव्हाण सरांचं मी अभिनंदन करतो आणि त्याला धन्यवाद देतो. कारण ही जी पकड बसली गेली, ही जी एकजूट झाली, ते सरांच्या मुळे झाली. सरांनी एकच समज दिला, अर्ज मागं घ्या, आपण ताकदीने लढायचा वेळेला. त्यामुळे सर तुमचं सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन, तुम्हाला धन्यवाद. राहुल पाटील, नितेश कांबळे, रवी मोरे, विजय गुरव, हिम्मत पाटील, विक्रांत पाटील, भीमराव रवनोरे, मौलाना पाटील, एम.एन. पाटील, धनंजय जगदाळे, आमचे दरस पैलवान उशीर आले त्यामुळे नाव यात आलं नाही. माझ्या हृदयात आहे ना, माझ्या हृदयात आहे त्यामुळे मी घेतलेली नाही तरी पण घेतलं. व्यासपीठावर सरस मान्यवर आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं इथं उपस्थित असलेला हा जनसमुदाय, आज अशी माझ्या निवडून आलेले सगळ्याला पण एवढी लोक मला बघायला मिळालेली. आज तुझा प्रचार सगळ्याला लोक बरोबर. आज आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार आशिष जाधव इथे उपस्थित आहेत. त्यांनी मला सांगितलं की माझ्या आईला 36 रुपये पगार होता, असं म्हटलं का? 35 रुपये पगार होता. माझ्या आईला 100 रुपये पगार होता. 100 रुपये पगार वडिलांना, 100 रुपये पगार आईला, आम्ही 6 भावंड. कसं जगत असतो. आता मी काही सांगत नाहीये, कोणतरी तुम्ही व्हॉट्सअपवर कुठं काय आमच्या फॅमिली बद्दल थोडं वाचलं असेल, पुढचं झालं असेल. त्यातला एक मुलगा उद्योजक झाला, मोठ्यांना वारले. मधला भाऊ अशोक खडे पद्मभूषण त्यांना देशातला सगळ्यात मोठा उच्च मान राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना मिळाला. आणि शेवटचा मुलगा तुमच्या सातबाऱ्यावर आला, तो सुरेश खाडे. आणि आपण सर्वांनी भर भरून त्याला प्रेम दिलं. 4 वेळा आमदार केलं, 2 वेळा कॅबिनेट मंत्री केलं आणि ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा केलं तुम्ही. हे सगळे तुमचे आशीर्वाद आहे. आणि अशा निवडणुका आल्यानंतर निश्चितच एक विचार पडतो मनाला, विकास महत्वाचा आहे का निवडणूक महत्वाची आहे? निवडणूक पद्धतीने झाली पाहिजे, पण विकासाचं माध्यम झालं पाहिजे. आज सोनीला विकास करत असताना मला खूप आनंद होतो. आज माझ्या सोनीचं नाव जगाच्या पाठीवर आहे. आज आमच्या सोनीची द्राक्ष जगाच्या पाठीवर जातात. काबाड कष्ट करणारा शेतकरी आहे. परत एकदा तुमचं अभिनंदन करेन मी. ज्यावेळी मी इथं 9ला आमदार झालो त्यावेळेला पाण्याची टंचाई इथं खूप मोठी, इथं स्कीम नव्हती. ज्यावेळी डोंगरवाडी स्कीम करायची होती त्यावेळेला मला उपोषण करायला लागलं. 5 दिवसाचं उपोषण केलं, पण या सगळ्या गावांनी मला रात्रंदिवस मला साथ दिली. आणि त्या साथीचं फळ आपलं शासन नव्हतं, त्यावेळेला काँग्रेस शासन होतं. आणि त्यावेळेला आपल्याला 153 कोटी आपल्याला मिळाले आणि डोंगरवाडची स्कीम आपण केली आणि कृष्णामाई आपल्या सोनीमध्ये आली. त्याचं फळ आज हा विकास. आज रस्ते व्हायला लागलेत, मंदिर व्हायला लागली, समाज मंडप व्हायला लागले, लोकांना शाळा व्हायला लागल्या, आरोग्य व्हायला लागलं, शिक्षण व्हायला लागलं. शेतकऱ्यांना विजेच्या समस्या सॉल्व्ह झाल्या, पाण्याच्या समस्या सॉल्व्ह झाल्या. तर हे सगळं होत असेल तर माझ्या हक्कानं आणि माझ्या
प्रेमाने मी आपल्याला सांगतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर मतदान आपण करायचंच आहे. या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर ह्या सोनीमध्ये काही लोक विकृती आहे. मग असे मला साहेब म्हटले की मला बऱ्याच वेळा बोलवलं भाजपमध्ये ये, भाजपमध्ये ये, भाजपमध्ये ये, मीच गेलो नाही. आता कुठले शब्द सांगू, किती बंदिस्त्या केल्या माझ्याकडे. ज्यावेळी मार्केट कमिटीचं प्रकरण आम्ही उघडं केलं त्यावेळेला बऱ्याच वेळा लोकांकडून निरोप आले मला की भाऊ हे थांबवा, मला तुम्ही पक्षात घ्या, मी पक्षाचं काम करायला तयार आहे. असल्या विकृतीची माणसं, धोका देणारी माणसं, गावाला फसवणारी माणसं, माझ्या मार्केट कमिटीमध्ये भ्रष्टाचार 40 कोटीचा भ्रष्टाचार करून माझ्या शेतकऱ्याला फसवणारी माणसं असे आम्ही पक्षात घेणार नाही. मी पहिलं सांगितलं. काय झालं तुम्हाला, आता म्हणजे एवढं मोठं बोरचं काही बोलत नाही जास्त, तुम्हाला समजायचं नाही ते. पण गावाची परिस्थिती काय, चर्मकार समाजाचं समापन बांधा काढलं. मी चाबाळाच आहे. बौद्धविहार मी 19 बांधली, पण चर्मकार समाज मी 5 बांधली. त्यातलं एक चर्मकार समाजाचं समापन बांधाय काढलं. तिथे आडवं पडलं. आता त्याचा त्या समाजाचा संबंध काय आहे? पैसा मी दिला, शासनाचा पैसा तिथं वापरला. मग ही खिडकी इकडून नको, हे दरवाजे इकडून नको, हे नको, असं तुझं काय जाते? एक दवाखाना मंजूर केला. दवाखाना मंजूर केल्यानंतर पाया झाला, सगळा पाया वर आला, नाना साक्षीला या जागेत करायचं नाहीये, मी दुसरी जागा देतो. मी म्हणलं 1 महिना तुला अवधी देतो, 1 महिन्यामध्ये मला दुसरी जागा दे. पण त्याला तिथे करायचं नव्हतं. शेवटी मी सोनीमध्ये आलो आणि उभारून तिथं नारळ फोडला. आज आपलं उपकेंद्र, आरोग्य केंद्र आपलं चालू झालं, ते आता बांधून तयार झालं. जल मशीनच्या कामाचा एक मोठा प्रश्न झाला. जी पाण्याची स्कीम आहे मोदी साहेबांनी केली, देवेंद्र भाऊन त्याला सहकार्य केलं. दोन्ही मिळून प्रत्येक घरामध्ये नळ आला पाहिजे. माझी माता बहिणी कुठेही कासांडी घेऊन, कुठेही डोक्यावर घेऊन, कुठं पाणी त्याला जायला नाही पाहिजे. तिला स्वच्छ आणि निर्मळ पाणी तिच्या घरात मिळालं पाहिजे, ही संकल्पना मोदी साहेबांची. ती स्कीम आपल्या गावात आली. काय झालं काय माहिती, त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर 60 लोट झालं काहीतरी 16 लाखाचं. कॉन्ट्रॅक्टर सांगितलं मी नाही, ते कॉन्ट्रॅक्ट मला म्हणला, साहेब मला हा बनावटी माणूस आहे, मला हा कॉर्नर करतो, हा मला त्रास देतो. आणि त्याला न विचारताच ह्या गाड्यानं काम चालू केलं. काम चालू केलं, कुणी ऑर्डर नाही त्याच्याकडे, कोणी सब कॉन्ट्रॅक्टची ऑर्डर नाही, कसली ऑर्डर नाही आहे. आणि ज्यावेळी ते मला समजलं त्यावेळेला मी कॉन्ट्रॅक्ट सांगितलं, ऑर्डर दिली नसेल तर ते काम बंद पडा आणि तू स्वतः करायला काम चालू कर. आता ते स्वतः करायचं काम त्याने चालू केलं. अजून टाकीला जागा दिलेली नाहीये, हे ग्रामपंचायत अधिकार आहे. मी ग्रामपंचायतला आव्हान करतो या स्टेजवर, जर जनतेला पाणी पाहिजे असेल आणि जनतेची जर ग्रामपंचायत सेवा करायची असेल तर ताबडतोब टाकीला जागा द्या, नाहीतर टाकीला जागा मिळवली जाईल. अधिकार तुम्हाला आहेत तेवढे वर, पण अधिकार जिल्हा परिषदला पण आहे. आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे सगळं आम्ही टाकीची जागा आम्ही क्लिअर करू. का किती आडवं पडायचं, गावच्यासाठी आडवं पडायचं. हा माणूस मग गावच्यासाठी आडवं पडत असेल तर बाकीच्या गावामध्ये हा काय करेल? अशा गोष्टी भरपूर आहेत. मार्केट कमिटीचा भ्रष्टाचार झाला. माईसाहेब माझ्याकडे, नाना माझ्याकडे घेऊन आले. मी देवेंद्र भाऊंना भेटलो, भाऊ असा असा ही भ्रष्टाचार मोठा झालाय. त्यांनी रिमार्क मारला, चालू झाला, इन्क्वायरी चालू झाल्या, चौकशा चालू झाल्या, सगळं झालं, चौकशा पुऱ्या झाल्या. हा दोषी ठरला. कारवाई व्हायच्या वेळेला हे हायकोर्टात गेला, त्यावर स्टे घेतला. 40 कोटीचा भ्रष्टाचार. आज सगळे ठेकेदार, म्हणजे ठेकेदारचा काहीतरी विषय निघाला, तो ठेकेदार आहे असं आहे तसं. पण ते पाण्याची स्कीम करताना ठेकेदार कसा झाला होतास? कमिशन काय ना
एकमेव उद्देश आहे कमिशन. कमिशन शिवाय धंदा नाही, चोरीशिवाय धंदा नाही, फसवेगिरीशिवाय धंदा नाही. आता एक कुटुंब आलं होतं, त्यांनी त्यांच्या जमीन हडप केल्या, सगळं केल्या, काय काय आश्वासन सगळं दिले, लिखीपडी झालं, रजिस्टर झालं, सगळं झालं, पण त्या गरीबाला अजून त्याचे पैसे दिले नाहीयेत. जर का 15 दिवसाच्या आत त्यांचे पैसे आपण पुरे दिले नाही तर आपल्यावर फौजदारी कारवाई केली जाईल आणि त्या गरीबाला न्याय द्यावाच लागेल आम्हाला. आम्ही सगळे व्यासपीठावरची त्या गरीबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहू एवढं मी आपल्याला सांगतो. आणि इथून पुढं कुठल्या गरीबाला फसवाफसवी करणं, जमीन दाखवणं, हे करणं एकमेव धंदा यांचा. आज बघा शिकवतं ते कारखान्याबद्दल बोललं, तुम्ही बोला, ते खासदार लय मोठं बोलतात, हे कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे असं आहे तसं आहे. अरे कॉन्ट्रॅक्टर आम्ही असलो तरी पण तुझ्या बाजूने सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना. मध्ये पालकमंत्री असताना 17-18 कोटी तुम्हाला दिले मी कामासाठी, त्याचं स्वतः काम केलं तुम्ही, कॉन्ट्रॅक्टर कामातून कमिशन घेतलं ना तुम्ही. आणि इथं सांगायचं आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय, आम्ही म्हणजे असू द्या. वसंतदादा पाटील हे आदर्श होतेच, देशाला आदर्श होते, पण तुमची कर्तृत्व काय. एक सोनी कारखाना उभा करायचा चालला, त्यातला स्क्रॅप पण राहिला नाही, स्क्रॅप पण चुरला गेला सगळा. आणि माझ्या गरीब शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज काढली आणि बँकेचे स्टॅम्प त्यांच्या 7 बाऱ्यावर पडले. काय करणार तुम्ही आता. 7 बाऱ्यावर स्टॅम्प पडला, आता काहीच होत नाहीये, कुठं लोन मिळत नाही, कुठं काय होत नाहीये. मी त्यात अजून हात घातला नाहीये, पण 15 तारखेनंतर मी त्यात हात घालीन. माझ्या गरीबाचे 7 बारे तुम्हाला कोरे करावेच लागतील. काय कर्ज काढलं गरीबाला मिळालं नाही, त्यांनी कर्ज काढून त्यांच्याच बँकेतून कर्ज काढून त्यांच्या घेतले, मजा मारली, पण गरीब माझा आता तसाच राहिला. ह्याची सगळं चौकशी केली जाईल, उच्च स्तरावर चौकशी केली जाईल, ह्याला न्याय मिळवून दिला जाईल. जसं आपण मार्केट कमिटीची इन्क्वायरी केली तशी याची पण इन्क्वायरी केली जाईल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, काय केलंय काय नाही. आता मी सभ्य आहे, मला मतदान करा असं म्हणून आता ते मिरवत आहेत. चालेल तुम्हाला. अशी माणसं जी घरं उद्ध्वस्त करणार, गाव उद्ध्वस्त करणार, अशी माणसं. ते मधीकांत कोणतं मला कॉमेंट म्हटलं, हे मागल्या का विधानसभेला सांगलीकर बरोबर होते. सांगलीकरचं सगळं फंडिंग हे बघायचे, यंत्रणा सगळी निवडणूक यांच्यावर असायची. त्यावेळी कोणतरी बोलून गेला, त्यानंतर तिने ते घर बांधलं, त्याचं नाव सांगलीकर भवन ठेवलं. काय लोकांची चर्चा चालली, काय चाललंय. आज जे कॅन्डिडेट दिलेत बघा, एक निष्ठावंत कार्यकर्ता असणारा मनोज पाटील आमचा 40 वर्ष निष्ठेनं पक्षाचं काम करतो. आज आमचा संदीप बनगर असेल सावळीचा आहे ना, निष्ठावंत कार्यकर्ते पहिल्यापासून. ह्याला कधी न्याय मिळणार की नाही. ह्यांना तिकीट दिले आम्ही. माळी साहेब म्हणतो ते आता मला झाले सगळं, आता काय करायचं, पण म्हणतो तुम्ही पॅनल मध्ये या, बघूया काय होतं. आशिष तर वर्षभर पहिल्यापासून तुमच्या संपर्कात आहे. शाळेची कामं असतील, आरोग्याची कामं असतील, ती खेळपट्टीचा त्या दुकानदाराच्या साड्या किती राहिल्या, सगळ्या संपल्या म्हणला. ह्या भागात आशिषनं, त्या भागात तिकडं तानाजी पाटलांनी असा धुमाकूळ म्हटला. बरोबर, चांगली गोष्ट आहे ती. माझ्या लाडक्या बहिणी स्टेजवर आल्या, एन्जॉय केला तिने, त्यांना कधी बाहेर यायला मिळत. तर अशा गोष्टी करत असताना असे उमेदवार तुमच्याकडे दिले की ज्यांना स्वार्थ नाहीये, त्यांना समाजसेवा करायची आहे, अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे.
एक तर पहिले म्हणायचे की एकदा दोनदा आमदार झाले की निगेटिव्ह वातावरण तयार होते आणि परत आमदार होत नाही, मग ते निगेटिव्ह वातावरणामध्ये जातं. तुम्ही तर तो विक्रमच केला. मिरजमध्ये 2 वेळा आमदार झाल्यानंतर तिसऱ्या वेळी आमदार होऊ शकत नाही. शाप आहे म्हणे, शाप आहे. म्हणजे शाप धुवून काढू. हॅट्रिक झाली, चौकार पण मारला. ते तिघं तुमच्या असेल. आज या सांगता जिल्हा परिषद पंचायतीच्या प्रचाराच्या सांगतेच्या कार्यक्रमाला खूप आनंद वाटला की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला. या दृष्टिकोनातून काम करत असताना विकास काय असतो, आमची विकासाची लिस्ट बघितली की खासदाराचं डोळे फिरतात. एवढा विकास होतो काय, एवढा पैसा येतो काय. अरे मी विधानसभेला एक पुस्तक छापलं होतं, आपल्याला माहिती आहे, प्रत्येक गावच्या कामाची लिस्ट यात होती. तुम्ही तपासा, चॅलेंज आहे माझं. ही कामं एवढ्या अमाऊंटची झाली की नाही तुम्ही तपासा. त्यामध्ये मी खोटं बोलत असेल तर काय मिळालं ती पनिशमेंट घ्यायला मी तयार आहे. आज सांगतो तुम्हाला मी, सोनीला आपण 26,54,11,000 रुपये दिले आतापर्यंत 2009 ते 25. करुणेला 28,17,00,000. करुणेला पैसे जास्त कसे गेले सांगतो मला मी. करुणेच्या लोक इथं आहेत, ते म्हणायचे हे शेवटचं गाव आहे, शेवटच्या गावचा विकास होत नाहीये, शहराचा तिथून सगळा विकास होतो, आमचं गाव वंचित राहतं. त्यावेळी मी ठरवलं नाही, तिकडं चाबसुरवाडी इकडं करुलियम ह्या शेवटच्या गावापासूनच आपण विकास चालू करायचा. त्यामुळं त्या डोंगरातलं गाव आहे, तिथे रस्ते, पाणी, वीज, बाकीच्या गोष्टी करण्यासाठी तो पैसा खर्च झाला. कांचनपूरला 13,86,61,00,000 रुपये 61,000. पाटगावला 17,22,00,000, 17,92,00,000. रसुलवाडीला 3,19,00,000. काकडवाडीला 4,84,00,000. मानूरला 8,96,00,000. सामरोडला 1,31,00,000. भोशीला 19,65,00,000. तानंगला 12,80,00,000. कळंबीला 11,12,00,000. सिद्धेवाडीला 15,73,00,000. असे मिळून सगळे ह्या गटामध्ये, भोसे गटामध्ये 152,02,89,000 रुपये मी तुम्हाला दिले. खोटं नाही. गावात सोनी गावात आणि या पंचकृषीच्या गावामध्ये काहीतरी फरक झाला असं वाटतंय का तुम्हाला? का नाही वाटत? आज महाशासनानं पैसा दिला, तुम्ही पालकमंत्री केलं, त्या दृष्टिकोनातून हा पैसा आला. आणि आता सांगतो तुम्हाला, आमच्या लाडक्या बहिणी बसले, लाडक्या बहिणीला 1500 रुपये येतात. शेतकऱ्यालाही 3 महिन्याला 4,000 रुपये येतात. शेतकऱ्यांची 7 HP पर्यंतची मोटरचं बिल आपण MSCBचं माफ केले. माफ आहे ना? हो. रेशन फुकट आहे की नाही? रेशन फुकट मिळते. अजून काय करायला पाहिजे भाजप? एवढी सगळी कामं, एवढ्या कोटी रुपयाची कामं करून पण काय मागितलं मी तुम्हाला? एक मत मागितलं तुम्ही, एक मत, आणि ते मत तुम्ही द्यायचं आहे. तिन्ही उमेदवाराला, तिकडच्या गटातल्या इकडच्या गटातल्या उमेदवाराला जिल्हा परिषदेच्या गटाच्या बरोबर समान मतं पडली पाहिजेत. मला वरचं दे, आता चालू करतील, मला वरचं दे, त्यांना खालचं दे, पण मला मतदान दे, अशा दृष्टिकोनात ते काम करतात. मतदान देताना आपण कुठेही पासलीट न करता पॅनल टू पॅनल मतदान आपण करावं, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. एक डेमो दाखवतो तुम्हाला माहित नसेल. हा अशी मशीन आहे तुम्हाला उद्या मतदान करायला, परवा दिवशी सेम अशी. त्यामध्ये वरचा सफेद भाग आहे, खालचा गुलाबी आहे ना, दिसतंय तिथून? हा गुलाबी भाग आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये सफेद मध्ये जिल्हा परिषदेचं नाव आहे, 1 नंबरलाच आहे आशिष जयवंत जाधव, पुढे कमळ आहे. त्या कमळाचं बटन दाबलं की आवाज येतो बघा, मतदान झालं. दुसऱ्या गुलाबी ह्याच्यावरती 2 नंबरवरती राजेंद्र महादेव माळे आहे, त्यांच्या पुढे कमळ आहे, ते बटन दाबलं की आवाज येतो. आता इकडच्या पंचायत समितीगण आणि तिकडच्या पंचायत समितीगण वेगवेगळी मतदान देत आहेत, त्या पद्धतीने आपण मतदान करायचं आहे. जर का गोंधळ झाला, वाटते पिटी पैसे गेले की माणूस गोंधळतात,
गोंधळ झाला तर नाव बघायचं नाही, नंबर बघू नका, फक्त कमळ बघा. 2च कमळ आहे. एक वरच्या सफेद मध्ये कमळ आहे, खाली गुलाबी मध्ये एक कमळ आहे. बाकी टेन्शन घ्यायचं नाही. आपण गेल्यानंतर कमळ कुठं आहे इथं बघायचं, पुढचं बटन दाबायचं, खाली याचं कमळ बघायचं, पुढचं बटन दाबायचं, नाव गाव नंबर त्याचा काय सोडून द्या आणि आपण ते काम करा. मला आशा आहे माझं सोनीगाव ह्या जिल्हा परिषदेचं काय पण जिल्ह्यामधल्या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये हायट मतदान करून आपण आपला विजय साजरा करूया. एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.